नमस्कार. आपल्याला ई-समन्स या पोर्टलबाबत माहिती जाणून घ्यायची आहे. त्याकरिता आधी NIC वेब VPNला तुम्ही साइन इन व्हायचं आहे. त्यानंतर ICGS ई-समन्सवर क्लिक करा. त्यानंतर लॉग इन विथ डिजिलॉकरवर क्लिक करा. या ठिकाणी आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकायचा आहे. खाली पिनलेस आणि आय कन्सेप्टवर क्लिक करून साइन इन व्हायचं आहे. त्यानंतर एक मेल ID आपली निवडायची आहे आणि साइन इन करायचं आहे. नंतर आपल्या मोबाईलवर OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि साइन इनवर क्लिक करायचं आहे. आपल्यासमोर ई-समन्स पोर्टल ओपन झालेलं आहे. या ठिकाणी मॉनिटरिंग डॅशबोर्ड आणि वर्कस्पेस असे दोन ऑप्शन आहे. आपण डायरेक्ट होमवर क्लिक करून आपण काम करायचं आहे. होमवर क्लिक केलं आहे. होममध्ये 3 प्रकार दिलेली आहे. पहिला आहे प्रोसेस अलोकेशन. त्यामध्ये पेंडिंग फॉर अलोकेशन दिसणार आहे. एकूण टोटल किती समन्स आहे आणि 7 दिवसाच्या आतले समन्स. नंतर पेंडिंग फॉर डिलिव्हरी दिसणार आहे. त्याच्यात पण 7 दिवसाच्या आतील दिसणार आहे. त्यानंतर कंप्लायन्स म्हणजे टोटल कंप्लायन्स किती झालेले आहे आणि कोड ॲक्नॉलेजमेंटसुद्धा दिसणार आहे. त्यानंतर समन्स इंटिमेशन म्हणून एक ऑप्शन आहे. त्यामध्ये कोर्ट आपल्याला काही माहिती विचारणार आहे. ती माहिती आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि सबमिट करायची आहे. उदाहरणार्थ आपल्याला त्यामध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल ID मागवतात. ते भरून आपल्याला ती सबमिट करायची आहे. त्यानंतर एक रिटर्न टू कोर्ट असा ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये आपण कोर्टाला रिटर्न केलेले समन्स वॉरंट आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. त्याच्यामध्ये 2 ऑप्शन आहे. एक पब्लिश प्रोसेस आणि रिटर्न बॅक टू कोर्ट असे 2 ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये आपण जे केलेली प्रोसेस आहे त्याची आपल्याला संख्या दिसणार आहे. होममधील प्रोसेस अलोकेशनबाबत सविस्तर जाणून घेऊ. त्यातील पेंडिंग फॉर अलोकेशन यामध्ये बघा टोटल दिलेले आहे. आपल्याला टोटल बघायचं असेल त्या अंकावर आपल्याला क्लिक करावं लागेल. अशा प्रकारे खाली आपल्याला समन्स ओपन झालेले दिसून येईल. यामध्ये जी माहिती आपल्याला बघायची आहे किंवा वाचायची आहे ते बघून घ्यायची आहे आणि समन्स कोणाला अलाव करायचं आहे म्हणजे कोणाच्या नावानं अलोकेशन करायचं आहे ही माहिती आधीच आपण जाणून घ्यायची आहे. दुसऱ्या पोलीस स्टेशनचा जर असेल तर ती ट्रान्सफर करायचं आहे किंवा काही कारणास्तव आपल्याला कोर्टांना रिटर्न करायचं आहे तरीसुद्धा आपण रिटर्न करू शकतो. हे जे लाल अंक दिसत आहे प्रोसेस ID त्याच्यावर क्लिक करून आपल्याला समन्स PDF पाहता येऊ शकते. बघा असं बघून घ्यायची आहे त्याच्यामधली माहिती आणि ती योग्य अंमलदार किंवा योग्य पोलीस स्टेशनला ती ट्रान्सफर किंवा अलोकेशन करायचं आहे. अलोकेशन करण्याकरिता ज्या समन्सच्या समोरच्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. नंतर अलोकेशन प्रोसेसवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी अंमलदाराचं नाव आपल्याला टाकायचं आहे. आपल्या पोलीस स्टेशनचं असेल ते नाव टाकायचं आहे. त्या अंमलदाराचं नाव आल्यानंतर त्याच्या समोरच्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर रिमार्क करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. नंतर ओके करा. आपल्याला एखादा समन्स किंवा वॉरंट ट्रान्सफर करायचं असेल तर सेम प्रोसेस आहे. टोटलवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर समन्स वॉरंट खाली आपल्याला ओपन झालेले दिसणार. समन्सच्या समोरच्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ट्रान्सफर प्रोसेसवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला स्टेट, जिल्हा, पोलीस स्टेशन, ट्रान्सफरचे रिझन आणि रिमार्क टाकून ट्रान्सफरवर क्लिक करायचं आहे. नंतर ओके करा. त्यानंतर बघू आपण पेंडिंग फॉर डिलिव्हरी. जे आपण समन्स तामील किंवा तमील करतो त्याबाबतची प्रोसेस आहे. यामध्ये सुद्धा सेम प्रोसेस आहे. टोटल आणि 7 दिवसाच्या आतील तारीख असलेली समन्सची संख्या आपल्याला या ठिकाणी दाखवते. खाली आपल्याला ही अंमलदाराची यादी दाखवलेली आहे. कोणत्या अंमलदाराकडे किती समन्स आहे आणि त्यांनी किती समन्सची बजावणी केलेली आहे याची संख्यासुद्धा या ठिकाणी दर्शवते. ती आपण एक्सेल करून किंवा प्रिंट काढून सुद्धा ठेवू शकतो किंवा अधिकाऱ्यांना ते आपण दाखवू शकतो. अंमलदाराच्या समोर दर्शवलेल्या समन्सच्या आकड्यावर जर क्लिक केलं आपण तर त्यांच्या नावावर जेवढे समन्स आहे त्याची यादीसुद्धा आपल्याला खाली उपलब्ध होते आणि तीसुद्धा आपण वेगवेगळी प्रिंटसुद्धा काढू शकतो किंवा त्यांचेच पर्टिक्युलर समन्सवर आपण पाहिजे ती कारवाईसुद्धा करू शकतो.
आपल्याला समन्स वॉरंट सर्च करायचं असेल तर या ठिकाणी एक ऑप्शन निवडून त्याद्वारे सुद्धा आपण सर्च करू शकतो. आता प्रोसेस आय डी निवडलेली आहे. प्रोसेस आय डी टाकायची आहे आणि सर्च करायचं आहे. आपल्याकडे किती समन्स असले वॉरंट असले तर त्याच्यातला जो समन्स आपण या ठिकाणी टाकलेला आहे ते सहज आपण सर्च करू शकतो. एकदा अलोकेट केलेला समन्ससुद्धा आपल्याला रिअलोकेट करता येते. त्या ठिकाणी बघा हे ग्रीन सिम्बॉल दिसत आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला. त्यानंतर या ठिकाणी अंमलदाराचे नाव निवडायचे आहे. आपल्याला रिअलोकेशनचं कारण टाकायचं आहे, रिझन, आणि रिमार्क टाकून रिअलोकेशनवर क्लिक करायचं आहे. नंतर ओके करायचं आहे. एका अंमलदाराकडून दुसऱ्या अंमलदाराकडे जर तुम्हाला समन्स वॉरंट ट्रान्सफर करायचं असेल तर तुम्ही रिअलोकेट करू शकता. परंतु तुम्हाला दुसऱ्या पोलिशनला ट्रान्सफर करायचं आहे. एकदा तुम्ही अलोकेट केलेले समन्स तुम्हाला दुसऱ्या पोलिशनला ट्रान्सफर करायचे आहे किंवा कोड परत करायचे आहे ते तुम्हाला आधी डिअलोकेशन करावं लागते. हे अशा प्रकारे करायचं आहे. ट्रान्सफर किंवा आपल्याला कोड परत जे समन्स करायचे आहे ते आपल्याला रिअलोकेटच्या आधी करायचं आहे किंवा रिअलोकेट केल्याच्या नंतर जर करायचं असेल तर त्याला आपल्याला आधी डिअलोकेट करावं लागेल. डिअलोकेट केल्यानंतर ते समन्स आपल्याला टोटल पेंडिंग फॉर अलोकेशन याच्यामध्ये ती संख्या दिसणार आहे. म्हणजे ते परत आपल्याला पेंडिंग फॉर अलोकेशनमध्ये येणार आहे आणि तिथून आपल्याला ते ट्रान्सफर किंवा कोड रिटर्न करायचा आहे. डिअलोकेटकरिता त्या समन्सवर क्लिक करा. त्याच्यानंतर बघा जो रेड बॉक्स दिसत आहे तो म्हणजे आपला डिअलोकेट आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा बॉक्स ओपन झालेला आहे. याच्यामध्ये रिझन टाकायचा आहे. आपला जो रिमार्क आहे तो रिमार्क टाकायचा आहे आणि डिअलोकेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके करायचं आहे. त्यानंतर आपण कंप्लायन्स बघू. याच्यामध्ये आपण जेवढे समन्स तामील किंवा अदम तामील केलेले आहे त्याची संख्या दिसणार आहे. क्लिक केल्यानंतर ते ओपन होऊन जाते. आपण या व्ह्यूवर क्लिक करून समन्स पाहूसुद्धा शकतो कशा प्रकारे आपण तामील किंवा अदम तामील केला असेल. या ठिकाणी फायनल स्टेजचा जो आहे फोटो आपल्याला दिसत आहे स्क्रीनवर.